गुड मॉर्निंग एव्हरीवन. मागील तासिकेमध्ये आपण कंपनीला या सब्जेक्टशी संबंधित चॅप्टर सेकंड कॉर्पोरेट पर्सनॅलिटी कंपनी कॉर्पोरेट व्यक्तिमत्व कंपनी या चॅप्टरसंबंधी आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं होतं. आजच्या तासिकेमध्ये आपण काइंड्स ऑफ कंपनी म्हणजे कंपन्याचे प्रकार हा पार्ट ह्या ठिकाणी ह्या तासिकेमध्ये बघणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की कृपयाचे ग्रुपवर जे व्हिडिओ पाठवले जातात त्या व्हिडिओना तुम्ही अटेंड करा. त्या व्हिडिओला पूर्णपणे बघत जा. त्याच्या आपले नोट्स काढत जा. त्यानंतर जे डाऊट तुमच्या मनामध्ये असतील किंवा ज्या सब्जेक्टशी किंवा त्या व्हिडिओशी संबंधित जे डाऊट असतील ते तुम्ही व्हॉट्सअपवर ग्रुपवर किंवा माझ्या पर्सनल ग्रुपवर तुम्ही सेंड करत जा. आलं ना. मला असं वाटते की कोणीच विद्यार्थी बघत नाही, कारण की ते व्ह्यू जो आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी 8, 10, 5, 10, 15 असं बस दिसत आहेत. तर कृपया करून त्या व्ह्यू जे आहेत त्यांच्यावर आम्ही समजू शकतो की किती लोक ह्या ठिकाणी अटेंड करत आहेत. आलं. तर कोरोनाच्या नंतर तुम्हाला एक लेंथ लाईन बनवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ क्लासेस अटेंड करणे आवश्यक आहे. आलं. तर काय तुमची जी कंडिशन आहे, स्थिती आहे ती तुम्ही सुधारा. आलं. म्हणजे कोरोनाच्या नंतरही तुमची क्लास चालू झाले आहेत आणि हे क्लासेसचा फायदा घेणे हा तुम्हाला महत्त्वाचे आहे. क्लासेसचा फायदा घेणे आवश्यक आहे. ओके. चला बघूया आपल्या कंपनीचे प्रकार. तर काइंड्स ऑफ कंपनी. तर कंपनी बघा. तर कंपनी नेमकं काय असतो? जेव्हा 2पेक्षा जास्त व्यक्ती एका विशिष्ट उद्देशाने एकत्र येतात आणि त्याचा उद्देश एक असतो, सिंगल असतो, तेव्हा त्या ग्रुपला, त्या समूहाला कंपनीसुद्धा आपण म्हणू शकतो. आलं. तर बघा, कंपनी कायदा अस्तित्व येण्यापूर्वी सनद कंपनी, चार्टर कंपनी सनद कंपनी माहीत आहे. बघा, कंपनी कायदा किती आहे? 1956. पण 1956च्या अगोदर काय होता? कंपनी कायदा 1913 होता. त्यानंतर 1956 झाला आणि त्यानंतर पुन्हा 2013 झाला आहे. ओके. म्हणजे कंपनी कायदा कशा पद्धतीनं अस्तित्वाला? कंपनी कायदा येण्याच्या अगोदर एक कंपनी सनद होती. आलं. चार्टर कंपनी होती. पण चार्टर कंपनी आल्यानंतर काय झालं की कंपनी कायदा आला. कंपनी कायदा किती? 1913. ठीक आहे. 1913 ते 1956. आलं. 1956 नंतर काय झालं की 2013 अशा पद्धतीने कंपनी कायदा झाला आहे, डेव्हलप झालेला आहे, प्रोग्रेसिव्ह झाला आहे. म्हणजे ज्या वेळेस 1913मध्ये जे डाऊट होते, 1913मध्ये ते कमीपणा होते, ते 1956 नंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या ठिकाणी कंपनी कायद्यामध्ये थोडा बदल करण्यात आला आहे, चेंजेस करण्यात आले आहे. परंतु 1956 नंतरही त्या ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या गोष्टी आढळून आल्या. तर अशा वेळेस त्या गोष्टी कंपनी कायदा 2013मध्ये सुधारणा करण्यात आली. पण पुन्हा कंपनी कायदामध्ये थोडा सुधारणा की 2019मध्ये सुद्धा काही करण्यात आल्या आहे. जसं CSRचे संबंधित झाले आहे, की कॉर्पोरेटशी संबंधित झालं आहे. ह्या गोष्टी किंवा कंझ्युमर फोरमशी संबंधित जे गोष्टी आहेत ते सुद्धा ह्या 2013 आणि 19च्या दरम्यान चेंज झालेल्या आहेत. ओके. तर बघूया आता कंपनीचे प्रकार. ह्या ठिकाणी दिला आहे कंपनी कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी सनद कंपनी, चार्टर कंपनी व संविधानिक म्हणजे शास्त्रीय कंपनी हे कंपन्याचे मुख्य 2 प्रकार आहेत. आला. एक सनद आहे, एक संवैधानिक आहे. आलं. कंपनी कायदा अस्तित्वात आल्यानंतर नोंदणीकृत कंपन्याच्या रजिस्टर्ड कंपनी प्रकार अस्तित्वाला आला. पुढे आहे बघा, एक मिनिट रे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर प्रजासत्ताक ह्या ठिकाणी म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारताच्या अस्तित्वामध्ये सनद कंपनीचे महत्त्व संपले. आलं. म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जे सनद कंपन्या होत्या, म्हणजे अगोदर राजा महाराजा जी कंपन्या स्थापन करत होत्या त्या कंपन्याचे महत्त्व संपले होते. कारण भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जे सत्ता होती ते लोकांच्या हातामध्ये, म्हणजे लोकांच्या माध्यमातून, म्हणजे लोकांच्याच हातामध्ये आले होते. म्हणजे लोकांना आपल्यामधून एखादी व्यक्ती निवडून द्यायचे. अगोदर काय होती? राजा महाराज होते, त्याच्या हातून ते कंपन्या निर्माण होत होत्या. पण आता 1949 किंवा 1947च्या नंतर ह्या गोष्टी बंद झाल्या आणि ते एक कायदेशीररित्या एक संविधानाच्या माध्यमातून ते गोष्टी समोर आल्या आहेत. आलं. संविधानिक कंपन्याची संख्या त्या मानाने कमी आहे. आलं. नोंदणीकृत कंपन्याची संख्या मात्र जास्त आहे. बघा, ह्या नोंदणीकृत कंपनीची संख्या काय आता जास्त आहे, म्हणजे कंपन्यांची संख्या काय कमी आहे. कंपनी कायद्यानुसार मंडळाचे सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी असे 2 भाग पडतात. बघा, त्या ठिकाणी सार्वजनिक कंपनी म्हणजे काय? जे गव्हर्नमेंटच्या मालकीचे आहे किंवा पब्लिकच्या मालकीचे आहे. आणि जे खाजगी कंपनी म्हणजे काय आहे? जे
खाजगी लोकांच्या मालकीच्या, जसं रिलायन्स अंबानी ग्रुप, रिलायन्स ग्रुप आलं. हां, त्याशिवाय कंपनीच्या निर्माण होण्याची किंवा मालकी स्वरूपानुसार इतर अनेक प्रकार पडतात. आलं. अनुषंगाने कंपन्याच्या प्रकाराचे पुढील प्रमाणे वर्गीकरण करता येईल. आलं. नंबर 1 आहे खाजगी कंपनी. आता खाजगी कंपनी म्हणजे काय? भारतीय कंपनी कायद्यानुसार अनुच्छेद 3 नुसार खाजगी कंपनीची व्याख्या पुढील प्रमाणे दिली आहे. आलं. 65 नियमावलीद्वारे आहे भागधारकांच्या अधिकाराचे हस्तांतरण करण्याच्या अधिकारावर प्रतिबंध. म्हणजे खाजगी कंपनीमध्ये जे भागधारक आहेत त्या भागाचे हस्तांतरण कधीही करता येऊ शकत नाही. कधी करता येऊ शकत का? नाही. म्हणजे भागधारकाचे भागाचे हस्तांतरण कधीही करता येऊ शकत नाही. म्हणजे सार्वजनिक जी कंपनी आहे त्या ठिकाणी भागाचे हस्तांतरण कधीही करता येतो, पण खाजगी कंपनीमध्ये तसे भागाचे हस्तांतरण कधी करता येत नाही. आलं. पुढे आहे नंबर 2 आहे वर्तमान किंवा माजी कर्मचारी सभासदांना सोडून भागधारकांची संख्या 50पेक्षा जास्त येता कामा नये. म्हणजे वर्तमान प्रेझेंटमध्ये एखादी कंपनी असेल, आला, एखादी कंपनी प्रेझेंटमध्ये असेल आणि तिचे माजी कर्मचारी म्हणजे मागचे जे रिटायरमेंट झालेले कर्मचारी असतील त्या सभासदांना सोडून भागधारकांची संख्या 50पेक्षा जास्त असता कामा नये. जर 50पेक्षा जास्त असतील तर ते कंपनी सरकारी कंपनीमध्ये मोडले जाईल, पण 50पेक्षा कमी ठेवणे आवश्यक आहे. आलं. कमीत कमी 50 असणे आवश्यक आहे, तर ते खाजगी कंपनी समजले जाईल. नंबर 3 आहे भाग किंवा कर्जरोख्याच्या विक्रीसाठी जनतेला जाहीर निमंत्रण देता येत नाही. पण सार्वजनिक कंपनीमध्ये भाग किंवा कर्जरोखे करण्यासाठी सार्वजनिक कंपनी जनतेला एक काय करतो, एक प्रॉस्पेक्ट इश्यू करतो, जनतेला जाहीर करतो, निमंत्रण करतो की पब्लिकमध्ये ह्या गोष्टी ह्या एवढ्या रेट आहे, हे असं सर्व शेअर संबंधी किंवा कर्जरोख्याविषयी डिबेंचरविषयी सांगत असतो. पण खाजगी कंपनीमध्ये अशा पद्धतीने कोणत्याही गोष्टी ह्या ठिकाणी नसतात. आला. कोणत्याही 2 व्यक्ती पुढाकार घेऊन खाजगी कंपनीची स्थापना करू शकतात, पण या कंपनीची नावामध्ये खाजगी मर्यादित प्रायव्हेट लिमिटेड असा शब्द लिहिला जातो. आलं. म्हणजे खाजगी कंपनीमध्ये खाजगी लिमिटेड म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड हा शब्द उल्लेख केला जातो, पण सार्वजनिक कंपनीमध्ये प्रायव्हेट लिमिटेड नाही. ह्या ठिकाणी फक्त सार्वजनिक कंपनीमध्ये फक्त लिमिटेड हा शब्द दिलेला असतो. ओके. तर खाजगी कंपनीवरील व्याख्येवरून खाजगी कंपनीचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे सांगता येतील. नंबर 1 आहे खाजगी कंपनीने निर्गमित केलेल्या भागाची खरेदी करणाऱ्या व्यक्ती इतरांना भागाचे हस्तांतरण करू शकत नाही. आलं. नंबर 2 आहे भागधारकांची संख्या 50पेक्षा जास्त ठेवता येत नाही. आलं. परंतु यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या खाजगी कंपनी किंवा काम किंवा नोकरी करणाऱ्या व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी केल्यामुळे ते कर्मचारीही असतात आणि सभासदही असतात, भागधारक झाले आहेत. आलं. त्याचा समावेश होणार नाही. आलं. ओके. नंबर 2 आहे सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनी म्हणजे काय? भारतीय कंपनी कायद्याच्या सार्वजनिक कंपनीची स्वतंत्र व्याख्या केली आहे. म्हणजे सार्वजनिक कंपनी म्हणजे जे खाजगी कंपनी नाही ते सार्वजनिक कंपनी. सीध्या भाषेत. आलं. सरळ भाषेत काय आहे? जी कंपनी खाजगी नाही ती काय आहे? सार्वजनिक कंपनी. ओके. हां. तर कंपनी कायद्याच्या अनुच्छेद 3 नुसार जी कंपनी खाजगी नाही त्या कंपनीला सार्वजनिक कंपनी आला आहे. ओके. ती कंपनी खाजगी नाही, ती सार्वजनिक कंपनी. आलं. तर सार्वजनिक कंपनीचे वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे सांगता येतील. नंबर 1 आहे निर्गमित केलेल्या भागाची खरेदी करणारी संख्या इतरांना भागाचे हस्तांतरण करू शकते. आलं. म्हणजे सार्वजनिक कंपनीमध्ये जे कंपनी आहे ते भागाचे हस्तांतरण इतरांना करू शकते, पण खाजगी कंपनीमध्ये इतरांना हस्तांतरण करता येत नाही. नंबर 2 आहे भागधारकांची संख्या जास्तीत जास्त राहू शकते. बघा, खाजगी कंपनीमध्ये 50 असू शकतं, पण सार्वजनिक कंपनीमध्ये जास्तीत जास्त राहू शकतो. आलं. भागधारकांच्या संस्थेवर बंधन नसतो. आलं. पुढे आहे माहितीपत्रक किंवा माहितीपत्रकाऐवजी निवेदन निर्गमन करून भागधारकांना भागाच्या खरेदीसाठी जाहीररित्या आमंत्रित केला जातो. आलं. नंबर 3 आहे लाभ प्राप्त न करण्याच्या हेतूने स्थापन झालेली कंपनी. आता बघा, काय जी कंपन्या असतात ते काय सेवा करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. जे NGO असतात सेवा करण्याच्या उद्देशाने स्थापन झाले असतात. त्यांच्या नो प्रॉफिट नो लॉस ह्या तत्वावर सुद्धा ते स्थापन झाले असतात. म्हणजे त्या ठिकाणी जो प्रॉफिट असतो, प्रॉफिट कमवणे हा उद्देश त्या कंपन्याचा नसतो. आलं. लाभ न करण्याच्या हेतूने स्थापन झालेली कंपन्या. आता विधानमंडळ किंवा संसदेमध्ये विशेष कायदा संमत करून जेव्हा एखादी कंपनीची निर्मिती केली जातो तेव्हा ती परिवर्तनीय कंपनी असते. परिनियत कंपनीची स्थापना करण्यासाठी शासन पुढाकार घेतो. बघा, ह्या ठिकाणी शासन पुढाकार घेतो. कंपनीचे उद्दिष्ट ठरवून कायद्याची बंधने तयार केली
शकतात. नफा मिळवणे हा या कंपनीचा उद्देश नसतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, औद्योगिक वित्त मंडळ, भारतीय जीवन विमा निगम, भारतीय खाद्य निगम इत्यादी परिनियत कंपनी आजही अस्तित्वात आहे. या कंपनीला घटनापत्रक आणि नियमावली तयार करण्याची आवश्यकता नसते, ज्या कायद्याद्वारे ही कंपनी निर्मित होते. ओके, तर 1956च्या कायद्यातील अटी या कंपनीला लागू होतात. शासनाच्या पुढाकाराने जरी ही कंपनी स्थापन झालेली असली तरी पण परिणीय कंपनी कायदा कंपनी स्वतंत्र अस्तित्व असते. आलं, 1956नुसार स्थापन झाली असली तरी तिला काय आहे, एक स्वतंत्र अस्तित्व असते. नंतर 4 आहे अंसानी स्मिथ कंपनी लिमिटेड बाय शेअर. बघा, कंपनी लिमिटेड बाय शेअर म्हणजे काय, जी कंपनी काय असतो, अंशांना मर्यादित असतो. आलं, जी कंपनी अंशांना मर्यादित असतो अशी कंपनी. म्हणजे व्यापारी जगात आढळणाऱ्या म्हणजे दिसणारे आढळणाऱ्या ह्या सर्वमान्य प्रकार आहे. अशा कंपनीच्या अंशधारांचे किंवा सदस्यांचे दायित्व त्याने घेतलेल्या अंशाच्या दर्शनी मूल्याचे फ्रेश माणूस एवढे असते. म्हणजे जे कंपनीचे एखाद्या कंपनीचे शेअर्स ज्या कंपनी एखाद्या भागधारकाने घेतलं असेल, 50 शेअर घेतलं असेल तर 50% मर्यादित असते. म्हणजे त्याची जे रिक्स आहे ते 50% असते. म्हणजे ह्या ठिकाणी जे अंशाने मर्यादित किंवा कंपनी लिमिटेड बाय शेअर्स असे म्हटले जाईल. म्हणजे एखादा व्यक्ती असेल, कंपनीचे शेअर घेतलं असेल, जे कंपनीचे शेअर घेतलं असेल तर 50 शेअर घेतलं असेल तर त्या ठिकाणी त्याच्या 50च शेअर्स पुरतं त्याची मर्यादा असेल, लिमिटेड असेल, मर्यादा असेल. आलं, तर अशा वेळेस त्याला भागाने मर्यादित किंवा अंशाने मर्यादित कंपनी, अंशाने सीमित कंपनी असे म्हटले जाते. आलं, म्हणजे त्याची जबाबदारी जी आहे फक्त तेवढ्याच पुरती राहील. ओके, नंबर 5 आहे प्रत्याभूतीने हमीने सीमित कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी. म्हणजे ह्या प्रकारात कंपनीचे सदस्य आपल्या अंश व्यतिरिक्त आपल्या इच्छेनुसार एका विशिष्ट रकमेपर्यंत कंपनीच्या अवसायन झाल्यानंतर म्हणजे समाप्ती झाल्यानंतर किंवा इतर विशिष्ट प्रसंगी कंपनी ऋण परत करण्याची प्रत्याभूती देते. कंपनीच्या पासष्ट सीमा नियमात अशा प्रत्याभूती रकमेचा निर्देश असतो. अशा प्रकारची कंपनी बहुधा लाभ कमवण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आलेल्या लोकोपयोगी उपक्रमासाठी स्थापन करण्यात येतात. आलं, चेंबर ऑफ कॉमर्स. ओके, नंबर नेक्स्ट आहे असीमित कंपनी. आता असीमित कंपनी म्हणजे काय, अनलिमिटेड कंपनी. अंशधारांनी दायित्व अनिश्चित असणारी कंपनी पण सीमित कंपनी म्हणून ओळखली जाते. अशा कंपनीचे सदस्य कंपनीतील अंशाच्या रकमेशिवाय आपल्या हितसंबंधाच्या प्रमाणात कंपनीला रक्कम देण्यास बाध्य असतात. अशा भांडवलशिवाय ही अंश कंपनी पंजीयन होऊ शकते. आला, केवळ अवसायन प्रसंगीच संबंधित अंशधाराकडून त्यांच्या वाट्याला येणारी ऋणाची रक्कम मागता येईल. आलं, असीमित म्हणजे ह्या ठिकाणी जो ह्या कंपनीच्या जो सभासद आहेत, म्हणजे त्यांचे जे शेअर्स आहेत त्या शेअरच्या व्यतिरिक्त त्याला आणखी जास्तची रक्कम मागवू शकतो कंपनी. एखाद्या वेळेस कंपनीला नुकसान झालं असेल तर त्या शेअरच्या व्यतिरिक्त आणखी रक्कम मागवू शकतो. ओके, त्यानंतर सरकारी कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी. अनुच्छेद 616-17 नुसार ज्या कंपनीचे परिदत्त अंशपुंजीच्या 50% जास्त भाग केंद्र सरकारने खरेदीला असेल त्या कंपनीला सार्वजनिक कंपनी असे म्हटले जातो. आलं, किंवा केंद्र सरकार राज्य सरकार संयुक्तपणे धारण करतात, म्हणजे दोन्ही मिळून घेऊ शकतात अशी कंपनी किंवा अशा कंपनीची सहाय्यक कंपनी, सबसिडरी कंपनी, सरकारी कंपनी होय. आलं, पुढे आहे नंबर नेक्स्ट. नंबर 8 आहे सूत्रधारी कंपनी. चला बोलूया पुढे. आता सूत्रधारी कंपनी आणि सहाय्यक कंपनी म्हणजे काय बघा. सूत्रधारी कंपनी आणि सहाय्यक कंपनी बघा, एक कंपनी आहे, काय आहे, एक ABC कंपनी आहे. आलं, ABC काय आहे, कंपनी आहे. तर ह्या कंपनीचे
50%पेक्षा जास्त, 50%पेक्षा किती रे, 50% जास्त म्हणजे काय, समजून घ्या की 70% असू शकते, 60% असू शकते, 51% असू शकते. आलं. तर जर 51% ज्या व्यक्तीने ज्या कंपनीकडे असेल तर त्या कंपनीला आपण काय म्हणतो, सूत्रधारी कंपनी. आलं. ज्या कंपनीकडे 50%पेक्षा जास्त भाग असतील, जास्त शेअर्स असतील, जास्त अधिकार असतील. आलं. तर साधं उदाहरण पकडा की एखादा तुमच्या घरी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीकडे जास्त अधिकार असतील, की तुमच्या मोठा असेल तर त्यांच्या वर्चस्व त्या घरी जास्त चालेल, परंतु जो लहान असेल त्याच्या तर सहाय्यक म्हणून काम करायला लागेल. आलं. तर अशा वेळेस सूत्रधारी कंपनी काय करतो, सहाय्यक कंपनीला असेस करतो. आलं. सूत्रधारी कंपनीला फॉलो सहाय्यक कंपनी करतो. ओके. म्हणजे कंपनी अधिनियमानुसार एक कंपनी दुसऱ्या कंपनी अंशाच्या स्वरूपात आपले भांडवल विशिष्ट परिस्थितीत गुंतवू शकतो. आलं. अशा कंपनीचे दुसऱ्या कंपनीच्या अंश भांडवलाच्या निम्म्यापेक्षा अधिक संचालन नेमण्याचा अधिकार प्राप्त केल्यास असा अधिकार मिळवणाऱ्या किंवा अंश धारण करणाऱ्या कंपनीला सुधारित कंपनी, होल्डिंग कंपनी, पे किंवा दुसऱ्या कंपनी सहाय्यक कंपनी असे म्हणतात. आलं. पुढे एवढं त्यानंतर आहे विदेशी कंपनी. विदेशी कंपनी म्हणजे काय, तर विदेशी कंपनी म्हणजे काय, जी कंपनी विदेशात स्थापन झाली आहे, जी कंपनी विदेशात नोंदणी झाली आहे, त्या कंपनीची विदेशात नोंदणी झाली आहे आणि तिचा कारभार कुठे चालत आहे, भारतामध्ये चालत आहे. म्हणजे अशा वेळेस ज्या कंपनीला तिचे कारभार विदेशात नसून आपल्या देशात आहे आणि तिचे पंजीयन विदेशात झाले असेल, म्हणजे अमेरिकेत त्या कंपनीची स्थापना झाली असेल आणि आपल्या भारतात काम करत असेल, तर अशा कंपनीला विदेशी कंपनी म्हणतात. साधं उदाहरण पकडा की आपल्या ते जे मायक्रोसॉफ्ट आहे, आपल्या ते जे ॲपल आहे, तर आपल्या त्या आहे कंपनी आहेत. समजून जा की सॅमसंग आहे किंवा गॅलेक्सी वगैरे याच्या कंपनी आहेत, किंवा एक्झाम्पलमध्ये नोकियाची कंपनी समजून घ्या. परंतु त्याची स्थापना कुठे आहे, विदेशामध्ये. त्याची वास्तविक हेडक्वार्टर कुठे आहे, विदेशामध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी असं म्हणता येईल की ही कंपनीचा जो मालक आहे किंवा पंजीयन आहे ती काय विदेशात आहेत, आणि त्याचा विस्तार कुठे आहे, आपल्या देशात आहे. त्याला काय म्हणतो, विदेशी कंपनीसुद्धा विदेशी कंपनी म्हणता येईल. ओके. पुढे आहे नंबर नेक्स्ट आहे सार्वजनिक आणि खाजगी कंपनी यातील फरक. सार्वजनिक कंपनी म्हणजे काय, जी कंपनी खाजगी नाही ती सार्वजनिक कंपनी. आलं. तर ह्या ठिकाणी दिलं नाही, खाजगी कंपनी आहे, सार्वजनिक कंपनी. तर सदस्य संख्या किती आहे बघा. खाजगी कंपनीत कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 सभासद असू शकतात. तर सार्वजनिक कंपनीत कमीत कमी 7 आणि न्यूनतम 7 आणि जास्तीत जास्त किती मर्यादा नाही. आलं. नंबर 2 आहे भाग हस्तांतरण. खाजगी कंपनीचे भाग हस्तांतरणे नसतात, सार्वजनिक कंपनीचे भाग हस्तांतरण असण्याची सोय असते. जनतेला निमंत्रण. खाजगी कंपनी जनतेला निमंत्रण करू शकत नाही किंवा कुटुंबाला त्याच्या गरज भासावी लागते. आलं. खाजगी कंपनी सामान्य जनतेला आपले भाग देण्यासाठी निमंत्रण करू शकत नाही, आपल्या कुटुंबियांना त्याला आपली गरज भासावी लागते. ओके. कुटुंबाकडूनच त्यांची आपली गरज भागावी लागते. सार्वजनिक कंपनी सर्वसामान्य जनतेला भाग घेण्यासाठी निमंत्रण करते. ओके. त्यानंतर परविरण प्रॉस्पेक्ट म्हणजे खाजगी कंपनी जनतेला आवाहन करू शकत नाही की आमच्या कंपनीचे शेअर खरेदी करा, पण सार्वजनिक कंपनी तशा पद्धतीनं आवाहन करू शकतो. कारण ज्यावेळेस कंपनीला भांडवलची आवश्यकता भासते तेव्हा सार्वजनिक कंपनी आपली गरज जनतेच्या पैशाच्या माध्यमातून किंवा प्रॉस्पेक्टिसच्या परिवरण एक जनतेला एक परपत्र जाहीर करतो की तुम्हाला आमच्या कंपनीचे शेअर घेता येईल आणि तुम्हाला ह्या ठिकाणी इन्व्हेस्ट करता येईल, असं सार्वजनिक कंपनी म्हणू शकतो, पण प्रायव्हेट कंपनी म्हणू शकत नाही. त्यानंतर परिनिय सभा म्हणजे परिनिय सभा बोलवणे खाजगी कंपनीला आवश्यक नाही. म्हणजे खाजगी कंपनीचे जे वर्चस्व आहे ते देखरेख आहे ते नसल्यामुळे त्या ठिकाणी परिनिय सभा बोलवण्याची आवश्यकता नाही, पण सार्वजनिक कंपनीचे परिनिय सभा बोलवणे आवश्यक असतो. पुढे आहे नंबर नेक्स्ट आहे व्यवसाय प्रारंभ. खाजगी कंपनी पंजीयन प्रमाणपत्र मिळताच व्यवसायाला प्रारंभ करू शकतो, पण सार्वजनिक कंपनीला पंजीयन प्रमाणपत्र झाल्यानंतर व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर शिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही. संचालक संख्या निरंतर 2 संचालक ह्या कंपनीत
असावीच लागते. आलं. यात किमान 3 संचालकाची गरज असते. आलं. दाद मागणे. पंजेनास नकार मिळाल्यास खाजगी कंपनी त्याविरुद्ध दाद मागू शकत नाही. आलं. सार्वजनिक कंपनी नकार देण्यात आल्यास किंवा सरकारकडे दाद मागू शकतो. आलं. मग नंतर आहे नंबर 9 आहे संचालकाची नियुक्ती. खाजगी कंपनीच्या संचालकाची कर्मचारी नियुक्ती होण्याची गरज नाही. पण सार्वजनिक कंपनीमध्ये एक तृतीयांश म्हणजे 1/3 म्हणजे 100चे 33% संचालकाची प्रतिवर्ष क्रमाक्रमाने नियुक्त होणे आवश्यक आहे. नंबर 10 आहे अंतर्नियम. आलं. आर्टिकल ऑफ असोसिएशन. खाजगी कंपनीच्या अंतर्नियमात सभासंबंधी स्वतःची प्रावधाने असल्यास अधिनियमातील प्रावधाने लागू होणार नाही. आलं. निर्धारित अवधीपेक्षा कमी मुदतीची पूर्वसूचनाशी कंपनी देऊ शकते. आलं. ह्यात दिलं नाही सार्वजनिक दिलं नाही. ह्या कंपनीचे स्वतःचे अंतर्नियम असले तरी अंतर्नियमातील निर्धारित अवधीचे अट पूर्वसूचना देण्यासाठी पण कंपनीला पाळावे लागते. आलं. पुढे आहे नंबर नेक्स्ट आहे 11 संचालकाच्या ऋण. खाजगी कंपनी केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय आपल्या संचालकांना ऋण देऊ शकत नाही. आलं. म्हणजे खाजगी कंपनी केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय आपल्या ऋण देऊ शकत नाही. पण सार्वजनिक कंपनीमध्ये देण्यापूर्वी सार्वजनिक कंपनीला केंद्र सरकारची पूर्ण परवानगी 1 मिनिट